नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक डायरे आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। आज श्रावणी सोमवार, त्यामुळे मी आणि माझी लाडकी बायको चाललो आहोत आम्ही आमच्या गावच्या शिव मंदिरामध्ये। चला मग निघूया। आम्ही आता शिव मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतोय। घरातून पायी चालत चालत आम्ही शिव मंदिराकडे निघालो आहोत। घरापासून ते शिव मंदिर फक्त 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर आहे। आता आम्ही आलोय शंकराच्या मंदिरामध्ये। मंदिरात एंट्री करण्यासाठी मंदिरासमोर सुंदर असं एक मांडव आहे। मांडव थोडे आपण पुढे गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये एंट्री करण्यासाठी एक दरवाजा आहे। दरवाजामध्ये एंट्री केल्यानंतर आपण सरळ पोहोचतो ते ज्या ठिकाणी महादेवाचे शिवलिंग स्थापित आहे त्या ठिकाणी। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं शिवलिंग या ठिकाणी स्थापित आहे। या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक आनंद आणि समाधान लाभते। तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी अवश्य या। मी येण्याच्या अगोदर माझी बायको या ठिकाणी पोहोचली होती आणि ती शिवलिंगाची पूजा करत आहे। तिने बेल दुर्वा दूध वाहून शिवशंकराची पूजा केली आहे। त्यानंतर बाजूलाच एक देवीची मूर्तीसुद्धा आहे, त्याचीसुद्धा तिने पूजा केली आहे आणि ती दर्शन घेताना तुम्ही पाहू शकता। तिचं दर्शन सर्व झाल्यानंतर मी सुद्धा महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी मंदिरातून बाहेर जायला निघतोय। बाहेर गेल्यानंतर समोरच एक कासवाची मूर्ती आहे, त्यानंतर महादेवाचा नंदी आहे आणि मंदिराच्या डाव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे। त्या ठिकाणी सुद्धा पूजा केली जाते। श्री गणपतीची पूजा केल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडला भगवान श्रीकृष्णाची आणि महाबली हनुमानाची मूर्तीसुद्धा आहे। त्या ठिकाणी सुद्धा मनोभावे पूजा केली जाते। हा मंदिर खूप पुरातन आहे। या मंदिरामध्ये पूर्वीपासून जो शिवलिंग स्थापन केला होता तो बाहेर एक छोटंसं मंदिर तयार करून त्या ठिकाणी स्थापन केलं आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये एक छोटंसं तलावसुद्धा आहे। ते तलावसुद्धा ज्यावेळेस मंदिर बांधलं त्यावेळेस बांधलं गेलेलं आहे। सध्या आता त्या तलावामध्ये मासेसुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता। हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर। आज आम्हाला घराची साफसफाई करायची आहे। बघा बायकोने किती कपड्यांचा ढीग काढलाय। आज घराची साफसफाई आहे, तर त्या अगोदर आम्ही मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी। माझी 2 मुले आणि मी जाणार आहे। बायको सांगतात बायको नाही येत। चला मग मी आणि माझी मुले दर्शनासाठी जातोय मंदिरामध्ये। ए पुन्नू सोना, काय करता? ती बघा दोघे पण मोबाईल बघतात। चला जाऊया, चला दर्शनासाठी जाऊया। गावदेवाच्या मंदिरात जायचं का? चला मग निघा, चला निघूया। चला बसा फटाफट, चला घरची साफसफाई पण करायची आहे। घरची साफसफाई करायला मदत करा का? आलो आता मंदिराकडे। आपण तिथे जाऊन काय करायचंय? दर्शन घ्यायचं आणि यायचंय, बाकी काय नाही करायचं। चालेल। फर्स्ट आपण चेरोबाच्या मंदिरात जाऊ,
चालेल. आणि नंतर भवानी मातेच्या मंदिरात जाऊया. ओके. हो. आपण तिथे आशीर्वाद घेऊन कुठे जायचे? आशीर्वाद घ्यायचा आणि परत घरी यायचंय. कारण का? विचार. कारण का? कारण का? कारण आपल्याला घराची साफसफाई करायची. मम्मीने सर्व कपडे वगैरे काढून ठेवलेत. ओके. चालेल. हो. हो. आता आम्ही पोहोचलो आहोत चोळाबाजारच्या मंदिरकडे. हा आमचा गावदेवचा मंदिर चरोबा. तर आमचा हा छोटासा गावदेवचा मंदिर आहे. नेटका आणि खूप साफसफाई केलेला मी पाहू शकता. तुम्हाला दाखवतो मी. समोरून दाखवतो तुम्हाला. हा बोल ना बेटा. काय? हा चल ना. कडे उघड. आतमध्ये चल. पूर्ण चल या इकडे. बघा दर्शन घेतोय माझा मुलगा. आता पप्पा आणि मी दर्शन घेत आहे. चला पाऊस चला. आता माझे पप्पा आणि माझा भाऊ दर्शन घ्यायला चालले आहेत. ते पाहू शकता. पहा तुम्ही, माझे पप्पा आणि माझ्या भावानी दर्शन घेतले आहे. आमचं चरोबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी चाललो भवानी मातेच्या मंदिराकडे. म्हणजे आम्ही आता भवानी मातेच्या दर्शनासाठी चाललो आहोत. चला मग. चला पुढे पुढे. सावकाश. उड्या मारू नका. पाहू शकता बॅक साईडचा दरवाजा आहे. आम्ही फ्रंट साईडच्या दरवाजाने आत जातोय. मंदिराच्या जवळच एक छोटंसं तलाव आहे. तुम्ही पाहू शकता. आणि तलावाच्या बाजूलाच हे मंदिर आहे. याच्यामध्ये छोटंसं एक मांडव सुद्धा आहे. इथे बसण्याची व्यवस्था आहे. येणाऱ्या भाविकांना बसण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे. चला आता मी तुम्हाला दाखवतोय भवानी मातेचं मंदिर. ए चला आतमध्ये जाऊया. मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे भवानी मातेच्या. आणि देवाकडे काहीतरी मागा चांगलं. ही आमची भवानी माता नवसाला पावणारी माता आहे. आणि इथे महादेवाची पिंडी सुद्धा आहे आणि महादेवाचा नंदी सुद्धा आहे. आणि माझा छोटा मुलगा नंदीच्या काळात काहीतरी सांगतोय. त्याची इच्छा असेल ती. आणि आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे. ते पप्पा दर्शन घेणार आहेत. तेही सर्वप्रथम भवानी मातेचे दर्शन घेतले. शंकराच्या पिंडीकडे आले व त्यांचेही दर्शन घेतले. नंतर ते परत फिरून आले व नंदी महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कानात सांगितले. व त्यांच्या कानात काहीतरी सांगत आहेत. त्यांच्या इच्छा सांगत आहे. तुम्ही पाहू शकता. पप्पा, तुम्ही नंदी महाराजांच्या कानात काय सांगितले? बेटा ते माझी इच्छा आहे. नंदी महाराजच्या कानात सांगितले मी. ती कोणाला सांगायची नसते. अच्छा, ओके. चला मग निघायचं आपण. हो. आता आम्ही भवानी मातेचं दर्शन घेऊन एक समोर छोटंसं शंकराचं मंदिर आहे. तिथे दर्शनासाठी आलो आहेत. माझी दोन्ही मुले आता दर्शन घेतात. ते शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलेलं आहे. आता मी सुद्धा दर्शन घेतोय. आता आम्ही दर्शन घेतलं आहे. आता आमचे पप्पा सुद्धा दर्शन घेत आहेत. पहा. चला आता निघायचं घरी जायला. हो चला. चला थोडे बसू.
चला थोडं बसूया. किती सीट आहेत बघा, तिथे समोरच सीट आहेत बसण्यासाठी. आणि ना, ते थोडा 10 ते 15 मिनिटं बसूया आणि मग जाऊया. चालेल? चालेल. 10 मिनिटं बसूया. 10 मिनिटं बसायचं. चालेल चालेल चालेल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ते जायचं का घरी जायचं का? नाही, अजून आम्हाला खेळायचंय. नका नका मम्मी वाट बघत असेल. चला जायचं. आम्हाला खेळायचंय. चला मग ठीक आहे. 10 मिनिटं खेळा आणि आपण घरी जाऊया नंतर. कारण आपल्याला घरची साफसफाई करायची आहे. बरोबर? चला 10 मिनिटं खेळा आणि मग आपण काय करूया, जाऊया. चालेल. मुले ऐकत नाही म्हणून त्यांना 10 मिनिटं खेळण्यासाठी दिलंय. इथे एक मंडप आहे. मंडपाने खेळण्यासाठी चांगली जागा आहे. 2 जण खेळतात. खेळू त्यांना 10 मिनिटं. 10 मिनिटं खेळल्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. ए सावकाश केला रे. जमले का? ही पहा, माझ्या छोट्या मुलाला सांगितलंय की माझी तिकडे शाळा आहे, तर तुम्हाला झूम करून दाखवतोय. इथून थोड्याशा अंतरावर त्यांची शाळा आहे. चला घरी जाऊया. नाही, अजून 5-10 मिनिटं. नका, चला घरी मम्मी वाट बघत असेल. ठीक आहे, चला मग इकडनं जायचे. चला. हो हो. हे सावकाश जावा. मी ज्या मार्गाने आलो होतो त्याच मार्गाने रिटर्न जाणार आहोत. पहा, इकडनं सुद्धा चरोबाचं मंदिर दिसतंय तुम्हाला. ही चरोबाची निशाणी आहे. चला आता मी घरच्या दिशेने रवाना होतोय. माझी मुले गाडीपर्यंत पोहोचली सुद्धा असतील. पोहोचली वाटतंय. ओके चला. माझ्या मुलं वाटतं बूट आणलेत. माझी बुट आणलेत. पप्पाची चप्पल आणली. हां ए बाप्पा, इकडे बघा, इथं घालून आहे. हां. बघा, घाला आप्पा आता चप्पल. मग लवकर निघा. आता आपल्या घरची सफाई पण करायची आहे. हे काय लगेच आलं झोपलास काय रे? साफसफाई करायची वालू. चला चला साफसफाई करायची. उठा उठा चला. चल 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 साफसफाई करून घेऊ. आम्हाला मदत करशील ना? चला बॅग घेऊन चाललाय. घराची साफसफाई चालू आहे. आता माझे मम्मी पप्पा गणपतीची साफसफाई करायला लागले आहेत. आमच्या घरात खूप घाण झालेली. इथे सगळीकडे सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि गणपतीवरून आठवले की गणपती येण्यासाठी खूप कमी वेळ राहिले आहे. त्याच्यासाठीच गणपती बाप्पा मोरया. तुम्ही खूप घाण झाली, खूप. आलो आलो. 6:30 वाजले आहेत. तब्बल 1.5 तासानंतर घराची साफसफाई झाली आहे. तुम्ही पाहू शकता अजून थोडीशी साफसफाई बाकी आहे. चला मित्रांनो, याबरोबर आपला ब्लॉग सुद्धा एंड करतोय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.